आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट. मुंबई, सिंधुदुर्गासह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट. नागपुरात काल रात्री मुसळधार पावसाची हजेरी. हसनबाग रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तसंच नंदनवन कॉलनी, हसनबाग आणि परिसरातील घरांमध्ये देखील पाणी शिरलं. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरी. आज ऑरेंज अलर्ट. गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी देखील ओसरायला सुरुवात. अलमट्टी आणि हिप्परगी धरणावर पाटबंधारे विभागाचा वॉच. दोन्ही धरणांवर पाटबंधारे विभागाकडून 8 अधिकाऱ्यांची नियुक्ती. पाणीसाठा आणि विसर्गाची माहिती मिळणार. नाशिकमधील 8 दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे 6 तालुके आणि 454 गावं टँकरबद्ध. 399 वर गेलेली टँकरची संख्या यंदा अवघी 34 वर आली. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक योजनेचा लाभ देण्यासाठी मुदतवाढ. 30 जूनपर्यंत लाभ घेता येणार. शिक्षकांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा. पवित्र पोर्टलद्वारे 8,556 पदभरती. शिक्षक अभियोग्यता चाचणी आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या टप्पा 2 नुसार कार्यवाही सुरू करण्यात येणार. वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. विजेच्या दरामध्ये होणार मोठी कपात. मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिली. पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्यानं कपात 5 वर्षांमध्ये 26% केली जाणार. विद्यार्थी मूल्यांकन अहवाल देण्याची मुदत 30 जूनपर्यंत. शिक्षण विभागाचे शाळांना निर्देश. 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांनी 75% अध्ययन क्षमता गाठण्याचं उद्दिष्ट. एसटी महामंडळाच्या 2000 बसेस भंगारात काढण्यात येणार. धातू भंगार व्यापार महामंडळाच्या माध्यमातून बसेसचा लिलाव करण्यात येणार. जुन्या लिलावामध्ये प्रत्येकी 2 ते 2.5 लाखांची बोली.